ती आत्म्याचा त्रास काही दिवस होऊ शकेल, त्याच्या पुढे होणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं अधिवेशन होतं, त्यामध्ये शरद पवारांच्या जे गटाचं अधिवेशन होतं त्यामध्ये त्यांनी थेट पंतप्रधानांवर हल्लाबोल केलाय की ही भटकती आत्मा आहे, तुम्हाला छळल्याशिवाय शांत राहणार नाही. आज संजय राऊत सुद्धा त्यावर बोलताना दिसले की आमचा आत्मा आहे तो तुम्हाला सोडणार नाही. माननीय अमितभाईंना भटकती आत्मा शांत करण्याचं तंत्र अवगत आहे. ते निवडणुकीत व्यस्त होते, निवडणुका संपल्या, त्यामुळे माननीय मोदीजींचा त्रास आम्ही देऊ हे त्यांचं जे काही वाक्य आहे, याला शांत करण्याचं काम माननीय अमितभाई हे या संदर्भामध्ये अतिशय एक्सपर्ट आहे, त्यामुळे ते शांत करते. कुठेतरी पवार असं म्हणतात की हा जो आत्मा आहे तो आणि बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही, असं वक्तव्य जास्त पवारांनी कुठेतरी केलं. तुम्ही भटकती आत्म्यावर कोणताही चित्रपट बघून घ्या. पहिल्यांदा काही दिवस ती भटकती आत्म्याचा त्रास होतो, नंतर मग कोणी ना कोणी येतो आणि भटकती आत्म्याला एवढं शांत करतो. कोणताही चित्रपट, कोणतीही कथा, चांदोबा बघा, चंपक बना बघा, त्यामुळे भटकती आत्म्याचा त्रास काही दिवस होऊ शकेल, त्याच्या पुढे होणार. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि